आता भारत आणि भारताच्या बाहेर जाण्याची ही जी संकल्पना आहे ती कशी काय एकदम अचानक सर डोक्यात आली किंवा म्हणजे त्यावेळेचं प्रेम केवढं उत्कट होतं की तुम्हाला समुद्र लांबून जायलाही काही वाटत नव्हतं त्यावेळी. तर आत्ता असं काही प्रेम वगैरे एवढं राहिलेलं. काही ऐतिहासिक वस्तू आहेत काही ठिकाणी. प्रेम कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये निरपेक्षतेने फक्त दुसऱ्याला देणं आहे, तिकडनं कशाची अपेक्षा नाहीये. पायाला घाण लागू नये म्हणून याची खबरदारी घेतो ना, तसं मनाला घाण लागू नये म्हणून याची सुद्धा खबरदारी घे. पण तुम्ही सर आपल्या संस्कृतीला या दृष्टीने पाहण्याचा एक जो दृष्टिकोन आहे तो तुमच्यात कसा आला आहे की या पद्धतीचे विचार ठेवून जर पुढे चालत गेला तर लाईफमध्ये कुठली संकटे येणार नाही? अर्थात ऑफर म्हणजे की समाज भक्तीच्या प्रवाहामध्ये यावा म्हणून ऑफर आहे. आपल्याला ग्राहक मिळावा म्हणून नाहीये. अभंग लोकांपर्यंत पोहोचावा ही अभंगाची गरज नाहीये, ती जगाची गरज आहे. हो. उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादेत. तुम्हीच तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकता. बरोबर. तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळी. रामकृष्ण. आज आपण आता जवळपास 3ऱ्या एपिसोडला इथे बसलेलो आहे आणि मागच्या दोन्ही एपिसोडमध्ये आपल्याला खूप मजा आली. पद्मावती यात्रा कंपनीद्वारे नियोजित केले जाणाऱ्या प्रत्येक यात्रासंबंधी आपण माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचे असतात यात्रा करताना. ती प्रत्येक यात्रा करतानाची जी मजा असते किंवा तो जो एक्सपिरियन्स असतो तो प्रत्येक एक्सपिरियन्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवला, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. ही खूप मोठी गोष्ट आहे सर की जिथे पण यात्रेकरू जातात यात्रेला तर तिथं जाऊन स्वतः तुम्ही येता, तिथली पाहणी करता, तिथले लोकेशन्स बघता आणि मग यात्रेकरूंना तिथे घेऊन जाता. सो हे खूप रेअर केसमध्ये घडतं आणि पद्मावती यात्रा कंपनी आपली वाटचाल खूप पुढे घेऊन जाते. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना तिथंपर्यंत घेऊन जाण्याची संधी पद्मावती यात्रा कंपनीद्वारे लोकांना मिळते. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आज आपण 3ऱ्या एपिसोडमध्ये भेटतोय परत एकदा सर. सो खरंच तुमचं खूप खूप स्वागत सर. आपण आता इंटरनॅशनल टूर्स अरेंज करण्याचा प्रयत्न करतो आहे पद्मावती यात्राद्वारे कंपनीद्वारा. सो त्याबद्दल थोडंसं मला सर सांगा ना. सर आता आपण डोमेस्टिकमध्ये हिंदुस्थानभर एक 36 मार्गांवरती काम करतो. 36 पॅकेजेस आपले आहेत. परंतु आता आपल्याबरोबर हे 36 रूटवरतीही आपल्याबरोबर रिपीट लोकांचं झालेलं आहे की आपल्या प्रत्येक उपक्रमामध्ये ती माणसं सहभागी झालीत आणि आता त्यांची डिमांड आहे की आता तुम्ही आम्हाला हिंदुस्थान दाखवला, आता मला जग पाहायचं आहे. तर मग जसं आपल्या पर्यटकांची डिमांड आहे ती पूर्ण करण्याकरता आता पद्मावती यात्रा कंपनी भूतान असेल, बाली असेल, सिंगापूर असेल, मलेशिया असेल, त्यानंतर दुबई आहे, बँकॉक, थायलंड, फुकेट आहे. तर या पूर्व भागातील देशांमध्ये अभ्यास दौरा करून त्यावरती अभ्यासपूर्वक अशा पद्धतीने आता आपण पर्यटकांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीचे पॅकेजेस येत्या जून महिन्यापासून आपण प्रारंभ करत आहोत. म्हणजे या जूनपासूनच हो ही संधी सगळ्यांना मिळणार आहे. 2025 जूनपासून आपण या 7 देशांमध्ये आपण काम करत आहोत. म्हणजे सर आधी महाराष्ट्र झाला, महाराष्ट्रानंतर तुम्ही भारत भ्रमण केलं. भारतामध्ये जवळपास म्हणजे साऊथपासून ते म्हणजे दक्षिणेपासून ते उत्तरेपर्यंत तुम्ही पूर्ण पद्मावती यात्रा कंपनी पोहोचवली. लोक यात्रेकरूंना घेऊन गेलात. आता भारत आणि भारताच्या बाहेर जाण्याची ही जी संकल्पना आहे ती कशी काय एकदम अचानक सर डोक्यात आली? संकल्पना म्हणजे जसं की ही पर्यटकांची आणि यात्रेकरूंची डिमांड आहे. आणि काय होतं की आपण त्याच पर्टिक्युलर प्लेसला जाणे मर्यादित, मग ती एक संकोचित आणि इतकंच काम करतात का तुम्ही असं एक आपल्यावरती ट्रेडमार्क येतो. तर ते न येता आपण व्यापकतेने काम करतो आणि बाहेर आपल्या हिंदुस्थानामध्ये जसं खूप सुंदर सुंदर प्लेस आहेत किंवा तिथली संस्कृती, तिथलं कल्चर, ह्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना दाखवतो. तर जगामध्ये सुद्धा असे चांगले चांगले उत्तम पद्धतीचे देशामध्ये परंपरा, त्यांच्या संस्कृती पण खूप सुंदर आहेत. आता आपण जर भूतानला गेलो ना, तर मी भूतानच्या अभ्यास दौऱ्यासाठी ज्या वेळेला जाऊन आलो तर भूतानचं जे इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे पारो, या पारो इंटरनॅशनल, मी एक छोटा मुद्दा फक्त तुम्हाला सांगतो की
जगामध्ये सुद्धा काही असे अप्रतिम शिल्प म्हणा किंवा काही गोष्टी आहेत की त्या आपण तिथे जाऊन पाहिल्याच पाहिजे, बघायला पाहिजे. बरोबर. जगातल्या. जसं आपण आपल्या भारताची आपल्याला अस्मिता आहे, त्याचं कौतुक, त्याचं गुणगान आपण सतत गातो, परंतु भारताबाहेरही जाऊन काही गोष्टी इतक्या पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या आहेत की त्या माणसानं खऱ्या अर्थानं एक्सप्लोअर केल्या पाहिजेत. तर भूतानचं जे एअरपोर्ट आहे, या एअरपोर्टवरती एक शिल्प आहे. एक मोठा पुतळा आहे आणि एक छोटा पुतळा आहे. बरं. हे 2 पुतळे, यातला जो मोठा पुतळा आहे, या मोठ्या पुतळ्याने छोट्या पुतळ्याला आलिंगन दिलेलं आहे. बरोबर बरोबर. काय त्याच्यामधला भाव? अगदी तुम्ही कुठल्या भूतानला जी लोक गेली असतील त्यांनी खाली कमेंटमध्ये जरी लिहिलं तरी हे आम्ही पाहिलं आणि आमच्या टुरिस्ट गाईडने आम्हाला हा भाव उलगडून दाखवला, हे त्यांनी सांगावं. कुणी सांगणार नाही, पण मी तुम्हाला आज सांगतो ते खात्रीने. त्या पुतळ्यातला, त्या शिल्पातला भाव असा आहे की तो मोठा पुतळा आहे आणि जो छोटा पुतळा आहे, त्या दोघांची मैत्री दाखवलेली आहे. नॉर्मली काय होतं की तुमची माझी मैत्री आहे, परंतु मैत्रीमध्ये करुणा आणि दया नसते. ज्या वेळेला मी अडचणीमध्ये आहे, समस्येमध्ये आहे, त्यावेळेला तुमचं माझं जर मित्रत्वाचं नातं असेल तर त्या मैत्रीमध्ये करुणा आली पाहिजे आणि तुमच्या प्रभावानं, तुमच्या सामर्थ्यानं, शक्तीनं जेवढ्या माझ्या अडचणी तुम्हाला दूर करता येतील तेवढे तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. तर ते शिल्प आपल्याला हे दाखवतंय की आमची मैत्री आहे, पण या मैत्रीमध्ये आमची करुणा सुद्धा आहे. त्या मैत्रीने करुणेला आलिंगन दिलेलं आहे. ते पुतळ्यामध्ये आलिंगन दाखवलं की मित्रत्वामध्ये करुणा आवश्यक आहे. बरोबर. केवळ वरपंगी म्हणजे तो भाव आवश्यक आहे. तो भाव. मैत्री आहे तर मित्र संकटामध्ये आहे, तर मित्राच्या संकटामध्ये मी माझं योगदान दिलं पाहिजे, हे ते शिल्प सांगतं. म्हणजे मी त्याच्यासोबत तेवढ्याच ताकदीने उभा आहे. तू काही आणि आलिंगन दिलं, त्या पुतळ्यामध्ये आलिंगन दिलं. म्हणजे अशा काही गोष्टी आपण कृष्णाचे वंशज म्हणून घेतो. तर कृष्णा भगवान परमात्म्याचं वेगळे पण इतर अवतारांपेक्षा पहा की कृष्णानं द्वारकेचे राजे झालेले असताना सुद्धा सुदाम्याबरोबरची जी काही मैत्री आहे, तो भाव सगळ्यांना या ठिकाणी बरोबर. तर हे जसं आपल्या देशामध्ये आहे तसं परदेशामध्ये सुद्धा. भूतानला जर गेलं तर आज त्यांनी समाधानाचा निर्देशांक जाहीर केला. बरोबर. की आज आपण भौतिक विकासाकडे जग चाललेलं असताना, प्रदूषणाची समस्या जगाच्या समोर असताना सुद्धा आपला प्लेस, आपलं गाव आणि आपला परिसर कसा प्रदूषण मुक्त आणि समाधानी ठेवला पाहिजे हे पाहण्याकरता आपण भूतानला गेलो पाहिजे. असं प्रत्येक देशाचं एक वेगळेपण आहे. म्हणजे त्या देशामध्ये असलेले शिल्पकला म्हणा, त्यानंतर त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन म्हणा, किंवा इवन त्यांचे स्ट्रक्चर्स सगळे जे आत्तापर्यंत त्यांनी उभारले, त्याचा प्रत्येकाचा काही ना काहीतरी अर्थ आहे. जसं की आपल्याकडं मथुरा असेल, अयोध्या असेल, काशी असेल, विश्वेश्वर असेल, केदारनाथ, कानिफनाथ, हे जे देवस्थानं आहेत, जे वेरूळ अजिंठा लेणी असतील, ह्या सगळ्या लेण्या आहेत, ह्याचं पण काही ना काहीतरी महत्त्व आहे. तसं प्रत्येक देशाचं काही ना काहीतरी महत्त्व आहे. जगामध्ये असं खूप सुंदर सुंदर ठिकाणं आहेत आणि मग ते आपण आपल्या देशाच्या बाहेर जाऊन थोडं डोकावून पाहिलं पाहिजे, एक्सप्लोअर केलं आणि जे जे सुंदर आहे ते वेचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याकरता आपण आता जगाकडे झेप घेतलीच पाहिजे. म्हणून आपण पद्मावत यात्रा कंपनी आता इंटरनॅशनलमध्ये काम करण्याकरता तयार आहे. वा, उत्तम. म्हणजे आपण आता तुम्ही शिल्पाचं उदाहरण दिलं मला, तर प्रत्येक ठिकाणचं असं काही ना काहीतरी महत्त्व आहे. तो आपण ज्यावेळेस इंटरनॅशनल टूर्स अरेंज करतोय पद्मावती यात्रा कंपनीद्वारे, तर त्या प्रत्येक ठिकाणचं महत्त्व यात्रेकरूला समजणारच आहे की ह्या ठिकाणचं महत्त्व नक्की आहे का, इथे आपण का जातोय. जसं की भारतामध्ये आपण एक मध्ये अमरनाथची यात्रा हे केलेली आहे. 14 तारखेला आपण अमरनाथ यात्रा हे करतोय, रजिस्ट्रेशन करतोय. तर त्याचं महत्त्व जसं तुम्ही लोकांना समजावून सांगितलेलं आहे, तसं प्रत्येक ठिकाणचं काही ना काहीतरी महत्त्व ते लोकांना. जगामध्ये काही ऐतिहासिक वस्तू आहेत, काही ठिकाणी आध्यात्मिक. आता बालीमध्ये जर आपण गेलो तर बाली हा जो देश आहे याचा भारतीय रामायणाशी संबंध आहे. की ज्या वेळेला सीता मातेच्या शोधासाठी 4 टीम तयार करण्यात आल्या, त्यातली प्रत्येक टीमला डायरेक्शन सांगण्यात आलं की कुणी पूर्वेला जा, कुणी उत्तरेला जा, कुणी दक्षिणेला जा. तर पूर्वेकडं कुठल्या टीमनी गेलं पाहिजे ती टीम सज्ज करली आणि सुग्रीव त्यांना पूर्वेकडे तुम्ही कुठपर्यंत गेला तर तुम्हाला काय काय पाहायला मिळेल, तर हे संपूर्ण जे वर्णन सुग्रीवानं रामायणामध्ये केले ते पूर्ण बाली देशाचं आहे.
काय आणि सांगताय? क्या बात. तर हे आजही सुग्रीवानं जे रामायणामध्ये कथन केलेलं आहे, रामायण आता त्रेतायुगामध्ये घडलेलं, वाल्मिकींनी त्रेतायुगामध्ये लिहिलेलं रामकथा, ते भाव म्हणजे ती जी चिन्ह आहेत, ते जे काही इथपर्यंत गेला तर तुम्हाला समुद्र लागेल, तिथे गेल्यानंतर हे शिल्प मिळेल, हा त्रिकोणी आकार पाहायला मिळेल, जे काही संकेत बालीदेशाचे सुग्रीवानं वानरांशी कथन केलेले आहेत, ते आजही तिथे हयात आपल्याला पाहायला मिळतात, बघायला मिळतात. म्हणजे परदेश असं आपण टाकून देण्यासारखं नाही, त्याचाही आपल्या संस्कृतीशी त्याची पाळंमुळं आपल्या अध्यात्माशी जोडलेली आहे. बाली देशामध्ये जे मोठे मोठे आता स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात, तर ते सुग्रीवानं त्याचं कथन रामायणामध्ये केलेलं आहे आणि त्याची नोंद पण आहे. त्याची आजही नोंद आहे. आज नोंद म्हणजे अर्थात ती 5000 वर्षापूर्वी अधिक कलियुगाच्याही कलियुग सुरू होऊन 5032 वर्ष झाले, पण त्याच्याही अगोदरचं हे त्रेतायुगामधलं वर्णन आहे. बापरे. त्या खुणा अजूनही तशा अजूनही आहेत. म्हणजे आपण राम सेतूबद्दल बोलतो, हो, तर राम सेतू हा त्याच्या खुणा अजूनही दिसतात. हो, जसे की आत्ता मध्ये सर्च करण्यात आलं होतं की मथुरा जी पूर्ण हे झालं, द्वारका जी बुडाली होती पूर्ण, तर ती द्वारकेचं स्ट्रक्चर आत्ता समुद्रामध्ये सापडलेलं आहे. हो, ओके. म्हणजे त्या प्रत्येक गोष्टीचं राम सेतूचा तुम्ही विषय काढला की पर्टिक्युलर आपल्याला कोणी प्रश्न विचारला किंवा संवादामध्ये लोक म्हणतात की प्रेमाची सगळ्यात मोठी निशाणी काय आहे, तर लोकांचं बोट ताजमहालकडे जातं. बरं. परंतु खरं सांगू तर ताजमहाल ही खरी प्रेमाची निशाणी नाहीच आहे. ताजमहाल नव्हे तेजोमहाल हे पुस्तक प्रत्येक हिंदूनं कधीतरी एकदा वाचलंच पाहिजे. त्या वादाच्या मुद्द्यात आपल्याला नाही जायचं. परंतु जर प्रेमाची खरी निशाणी काय हे जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण काय करतो, ताजमहालकडे बोट दाखवतो. परंतु प्रेमाची सगळ्यात मोठी निशाणी जर काय असेल तर तो रामसेतू आहे, की आपली माझी पत्नी, माझी अर्धांगिनी, माझी शक्ती रावण घेऊन गेलेला आहे, तर तिथे जाऊन मला माझी शक्ती परत आणायची. मग त्याकरता मी कुठल्याही प्रकार सगळ्या गोष्टींवरती मी मात करून जाईल. मग समुद्रावरती तो रामसेतू बांधला गेला आणि आजही तो रामसेतू झेड आकाराचा आहे. रामसेतू असा सरळ नाही, झेड आकाराचा अशा पद्धतीचा रामसेतू आहे. आणि ती सगळ्यात मोठी निशाणी आहे की समुद्र पार करून 18 पद्म वानरांना घेऊन रामप्रभूजी गेले, तिथे जाऊन त्याच्या लंकेत जाऊन तिथे त्याचा वध करून मग आपली शक्ती, आपली सीता, आपली अर्धांगिनी त्यांनी परत आणली. ही प्रेमाची सगळ्यात मोठी निशाणी आहे. म्हणजे त्यावेळेचं प्रेम केवढं उत्कट होतं की तुम्हाला समुद्र लांघून जायलाही काही वाटत नव्हतं त्यावेळी. तर आत्ता असं काही प्रेम वगैरे एवढं राहिलेलं नाही. हल्ली वासनेला सुद्धा आपण प्रेम म्हणतो, कामाला सुद्धा प्रेम म्हणतो आणि व्यभिचाराला सुद्धा प्रेम म्हणतो. ही सगळ्यात मोठी प्रेमाची दुर्दैवी व्याख्या आहे. प्रेम हा शब्द आपण इंग्रजीमध्ये ज्या वेळेला लिहितो ना, LOVE, या प्रत्येक शब्दाचा एक एक तात्पर्य अर्थ आहे. L म्हणजे लॅक ऑफ फिअर. अच्छा. प्रेमामध्ये भीतीचा अभाव नसतो. प्रेमामध्ये कुठल्याही प्रकारची भीती नसते, लॅक ऑफ फिअर. O म्हणजे ओशन ऑफ टीयर. प्रेम हा एक अश्रूंचा महासागर आहे. V म्हणजे व्हॅल्यू ऑफ डेथ, ती एक मृत्यूची दरी आहे. आणि एंड ऑफ लाईफ, तिथे जीवनाचा शेवट आहे. जीवनाचा शेवट म्हणजे आत्महत्या नाही आहे. प्रेमाचा प्रवास हा एकतर्फी आहे. प्रेम कशाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये निरपेक्षतेने फक्त दुसऱ्याला देणं आहे, तिकडनं कशाची अपेक्षा नाही आहे, तिकडे आपला शेवट आहे. तिथे मी पहिलं आपल्याला सांगितलं की लॅक ऑफ फिअर, भीतीचा अभाव. स्वराज्यावरती प्रेम होतं म्हणून बरोबर 450 वर्षापूर्वी अतिशय प्रतिकूल काळामध्ये सुद्धा छत्रपतींनी या सगळ्या गोष्टींवरती मात केली आणि स्वराज्य उभं केलं की ते प्रेमापोटी. कुठल्याही प्रकारची भीती नाही. कुठल्या प्रसंगामध्ये राजांच्या संपूर्ण जीवनचरित्र आपण पाहिलं. 450 वर्षापूर्वी तुकाराम महाराज धिवगाव सोडून भंडाऱ्यावरती जायचे. 450 वर्षापूर्वीचा भंडारा परिसर जर आपण आत्ता डोळ्यापुढे आणला तर किती घनदाट जंगल, हिंस्र पशु, सर्प, विंचू या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता ईश्वराचं चिंतन माझ्याकडनं व्हावं म्हणजे तिथे भीती नाही आहे. भीतीचा अभाव हा प्रीतीचा परिणाम ठरतो. ओ म्हणजे ओशन ऑफ टीयर. प्रेम हा एक अश्रूंचा महासागर आहे. आचार्य अत्रेयांचा श्यामची आई नावाचा एक चित्रपट आहे पहा. त्याच्यामधला एक छोटासा प्रसंग सांगतो की ज्या वेळेला ते बालक
आंघोळ करून बाहेर पडतं, त्यावेळेला ते बाळ आईला म्हणतं की आई तुझा पदर पसार. मग ती आई म्हणते का, तर ते म्हणतं की माझे पाय ओले आहेत, ही कोकणातली लाल माती आहे आणि माझे पाय घाण होतील. मग त्यावेळेला आई म्हणते की जसं आज पायाला घाण लागू नये म्हणून याची खबरदारी घेतो ना, तसं मनाला घाण लागू नये म्हणून याची सुद्धा खबरदारी घे. तर ते बाळ म्हणतं की आई मी ही खबरदारी नक्की घेईल. मग बाळाचा परत प्रश्न आहे की आई मनाला घाण कशाची लागते. मग ती आई सांगते की वाईट विचारांची, कुसंगतीची, अशा वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या मनाला घाण लागते. मग आई ती घाण धुवायची असेल तर काय, तर त्यावेळेला श्यामच्या आईचं उत्तर आहे की ज्या वेळेला मनाला घाण लागते ना, त्यावेळेला मनाची घाण धुवून काढण्याकरता देवानी अश्रूंची निर्मिती केलेली आहे. कारण का ज्या वेळेला माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात त्यावेळेला माणसाचं मन हे स्वच्छ आणि निर्मळ असतं. ओशन ऑफ टीयर, हे प्रेम हा एक अश्रूंचा महासागर आहे. संत वाङ्मयामध्ये असं प्रमाण आहे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. हृदयामध्ये राम जर प्रगट व्हायचा असेल, प्रेम जर व्यक्त करायचं त्या ठिकाणी व्यक्त व्हायचं असेल तर डोळ्यामध्ये अश्रू, अष्टसात्विक भावांमध्ये जे आपल्या नारदांनी भक्तिसूत्र लिहिलं, या भक्तिसूत्रामध्ये अष्टसात्विक भाव सांगितले. त्या अष्टसात्विक भावामध्ये सुद्धा अश्रू आहे. आज आपण तुम्ही प्रेमाची व्याख्या म्हणजे की कोण प्रेमास्पद व्यक्ती आपण पाहतो युवकांमध्ये, कुणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे प्रेमास्पद व्यक्तीसाठी? कोणाच्याच नाही. कामाला, म्हणून इथे कामाला, व्यभिचाराला आणि वासनेला प्रेम म्हटलं जातं. काय प्रेम हे दूरच्या माणसाला जवळ आणतं आणि वासना ही दूरच्या माणसाला जवळच्या माणसाला दूर घेऊन जाते. हा कामातला आणि वासनेतला फरक आहे, प्रेमातला वासनेतला फरक आहे. आज तुम्ही प्रेमाची आपण काय म्हटलं की प्रेमाची सगळ्यात मोठी निशाणी 18 योजन दूर असलेले लंकेमध्ये माझी सीता मला प्राप्त करायची, म्हणून त्या प्रेमाची निशाणी रामसेतू हे दूरच्या व्यक्तीला जवळ घेऊन आले, ते प्रेम आहे. पण तुम्ही सर आपल्या संस्कृतीला या दृष्टीने पाहण्याचा एक जो दृष्टिकोन आहे तो तुमच्यात कसा आला आहे? हे सगळे आम्ही संत वाङ्मयाचा, आणि तसं पाहिलं तर काही गोष्टी आपल्या धर्मशास्त्रामध्ये एक श्लोक आहे, सुशीलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरता दातव्य वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सौभाग्यता. शीलवान संतती आणि विद्वान संतती त्याच वेळेला जन्माला येते ज्या वेळेला आई वडिलांचं पुण्य, म्हणजे बेसिक आपण त्याचं पाहिलं तर ही शीलवानता, विद्वानता आणि ह्या आपल्या परंपरेकडे, संस्कृतीकडे, अध्यात्माकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आपल्या आईवडिलांमुळेच आपल्यामध्ये संक्रमित झालेला आहे. आणि खरं श्रेय त्यांना नंतर ज्येष्ठ गुरुवर यांच्या सानिध्यामध्ये राहायला मिळालं. आणि मोठमोठ्या, मी जरी मराठा कम्युनिटीचा असेल तर ब्राह्मण, मारवाडी, जैन अशा सुचिरभूत पद्धतीने वागणाऱ्या समाजामध्ये राहण्याची मला सहवास मिळाला. आणि म्हणून त्यांचं खरं हे श्रेय या व्यक्तींचं. म्हणून त्या तिथपासून चालत आलेली जी परंपरा आहे ती तुम्ही पुढे जोपासताय. वा, म्हणजे पद्मावती यात्री कंपनीची सुरुवात पण या संस्कारातूनच झालेली. हो. वा. आणि ते संस्कारच, त्या संस्काराचं महत्त्व काय हे सांगण्याचं काम तुम्ही यात्रेकरूंना सुद्धा देता. काय होतं, संस्कार ज्या वेळेला आचरणात येतो त्याच वेळेला संस्कृती बनते. तर हे गुरुवर्यांच्या माध्यमातून, आईवडिलांच्या माध्यमातून, आपल्या अवतीभोवतीच्या समाजाच्या माध्यमातून जे संस्कार मिळाले आपण ते आचरणात आणतोय आणि संस्कृतीचं दर्शन समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. खरं तर हे युवकांना एक चांगलं लेसन आहे की या पद्धतीचे विचार ठेवून जर पुढे चालत गेलात तर लाईफमध्ये कुठली संकटे येणार नाहीत, कुठल्याही अडचणी येणार नाहीत. त्याच्यावर मात करून तुम्ही पुढे जाऊन जे हवं आहे तुम्हाला ते मिळवू शकता. सर तुम्ही मध्ये एक किस्सा तुमचा मी ऐकला होता की अमरनाथ यात्रेला ज्यावेळी तुम्ही जात होतात त्यावेळी मध्ये गाडीमधून बाहेर निघाल्यानंतर तुमच्यासोबत हॉटेलमध्ये काहीतरी किस्सा झाला होता. हो, हे पहा, अमरनाथ यात्रा बऱ्याच लोकांना अमरनाथ यात्रा काय आहे ते ठाऊक नाही. तर अमरनाथ यात्रा ही एक 45 दिवसाच्या कालावधीमध्ये चालणारी यात्रा आहे की भगवान भोलेनाथांचं
वेगवेगळ्या ठिकाणचे विग्रह आपल्याला पाहायला मिळतात. तर भगवान भोलेनाथांचा एक बर्फाचा विग्रह निर्माण होतो त्या 45 दिवसाकरता. त्याला बाबा बर्फाणी हे भगवान शंकरांचं बर्फाचं रूप मानलं जातं आणि ते 45 दिवस भगवंताचा विग्रह तिथे असतो. तर सरासरी जुलै महिन्यामध्ये ही यात्रा सुरू होते. यामध्ये 2 मार्ग आहेत, बालटाल मार्ग, पेहलगाम मार्ग. तुम्ही विचारलेला प्रश्न की इन्सिडन्स काय होतं की ॲज अ टुरिस्ट म्हणून ज्यावेळेला आपण काश्मीर असेल, बालटाल असेल, सोनमर्ग, गुलमर्ग या भागात जाल त्यावेळेला पर्यटकांचं काश्मीरी लोकांकडनं स्वागतच आहे. परंतु ज्यावेळेला आपण एक हिंदू अस्मिता घेऊन एक श्रद्धेने तिथे जातो तर अजूनही काश्मीरी मुस्लिम समाजामध्ये मी आवर्जून जातीचा उल्लेख करतो की काश्मीरी जी काही मुस्लिम समाज आहे यांना आजही हिंदू भाविकांबद्दल आक्रोश आहे. आणि मग वेळोवेळी आपण न्यूज बातम्यांना या ठिकाणी ऐकलेच की अमरनाथ यात्रेवरती हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला वगैरे वगैरे. आता ते होणे शक्यच नाही, कारण का अगदी भारत सरकारचं कौतुक की 100 मीटरवरती अगदी आर्मीचे जवान पर्यटकांच्या भाविकांच्या सेवेमध्ये आहेत. परंतु ते आपल्याला बाहेरून सुरक्षा देऊ शकतायत, रस्त्यानं चाललं तुम्हाला कोणी मारणार नाही. परंतु तुम्ही एखाद्या हॉटेलला गेलात, आमच्याबरोबर घडलेला किस्सा आहे की आम्ही 3 दिवस लंगर व्यवस्थेमध्ये जेवलो. लंगर व्यवस्था म्हणजे की दिल्ली असेल, हरियाणा असतील, ही जी काही लोक आहेत इथले मोठमोठे सेठ व्यापारी लोक, हे एकत्रित पैसे जमा करतात, ट्रस्ट स्थापन करतात आणि तिकडे अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी पाणीपुरीपासून बर्गरपासून तर सगळ्या प्रकारची व्यंजनं भाविकांसाठी दिली जातात. पण 3 दिवस आपण इकडे जेवलोय म्हणून काश्मीरी फूडचा आपल्याला एक दिवस आस्वाद घ्यायचा म्हणून आमच्या लोकांनी आग्रह धरला की हॉटेलला आम्हाला जेवायचं आहे. आम्ही एका प्रायव्हेट हॉटेलला आमची बस उभी केली तर 4 आर्मीचे जवान आमच्याकडे आले. त्यातील एक आपला महाराष्ट्रीयन सांगली जिल्ह्यातले होते. त्यांनी आमच्याशी संवाद केला की का थांबलात. आम्ही म्हटलं आम्हाला जेवण करायचं आहे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे पहा, इकडे 100 मीटरवरती तुम्हाला आम्ही गन घेऊन उभे दिसतोय, कारण काय की तुमची सुरक्षा. तुम्ही ह्या रस्त्यानं प्रवास करा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. परंतु आता या हॉटेलमध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही काय ऑर्डर केलं आणि त्या जेवणामध्ये जर विष घालून कुणी आणलं, अरे बापरे, आणि तुमच्याबरोबर हा चुकीचा जर इन्सिडेंट झाला तर त्याला कोण जबाबदार आहे. आणि ही गोष्ट तुमच्याबरोबर होऊ शकते याची आम्ही कुठली गॅरंटी घेत नाही, म्हणून तुम्ही खबरदारी घ्या. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं की पहा की ज्या वेळेला आपण अमरनाथ यात्रेला जाल तर कुठल्याही प्रायव्हेट हॉटेलला केव्हाही जेवण करू नका. लंगर सिस्टमनं जिथे जिथे जे काही व्यंजनं उपलब्ध असतील ती आपण खाऊन ती 3 दिवस 4 दिवसाची यात्रा केली पाहिजे. तर आजही अशी मानसिकतेची लोक हिंदुस्थानमध्ये आहेत. हे सेफ्टीसाठी खरंच खूप इम्पॉर्टंट नोट आहे सर ॲक्च्युली. कारण लोकांना माहिती नसतं. आता अमरनाथ यात्रा करा किंवा केदारनाथ यात्रा करा, पण यात्रेला गेल्यानंतर तिथं आपल्यासोबत काय होईल हे कुणालाच माहीत नाही. मध्ये आपल्या जवानांसोबत सुद्धा बऱ्याच गोष्टी घडल्या. पुलवामा अटॅक, पुलवामा वगैरे, पुलवामा झाला, त्या उरी झाला, असं हे अटॅक होतच राहतात कंटिन्यू. आणि आपल्या लोकांना, आपले लोक एकतर एवढी भाबडी आहेत आणि साधी आहेत ना की त्यांना या गोष्टींचं खबरसुद्धा नसते की कुणी कुठून येऊन काय करेल आणि कधी दगा करेल ह्याचाही नेम नाही. सो त्या शिवखोडीमध्ये आता एक 6 महिन्यापूर्वी एक इन्सिडेंट झाला की भाविकांची जी बस आहे, बस ड्रायव्हरला त्यांनी या ठिकाणी गोळी घातली आणि बसमध्ये असलेले 30-35 या भाविक दरीमध्ये त्या ठिकाणी गेले. अरे बापरे. परंतु आता फार आपलं भारत सरकार काश्मीरवरती सिक्युरिटीचं खूप मोठी तिथे फौज उभी केलेली आहे की ॲज अ टुरिस्ट म्हणून तुम्ही केव्हाही जा, तुमच्या केसालाही किंवा काश्मीरमध्ये आता धक्का लागणार नाही आहे. आणि आता स्थानिक ज्यांचे हॉटेल व्यवसाय आहेत, ज्यांचे काही हॉटेल्स वगैरे आहेत, तर त्यांची आता मनोभूमिका बदलत चालली आणि लक्षात आलं की आता पर्याय नाही आहे. बरोबर, भारताशिवाय पर्याय नाही आहे दुसरा कुठला. आणि ती व्यवस्था जेवढी सशक्त होईल सर तेवढा देश सशक्त होईल असं हो निश्चितच. नाही सर, अमरनाथ यात्रेला सर आपलं जे मेडिकल प्रोसेस असते किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस असते तर ती कशा पद्धतीने आपण वर्क करतो. आता अमरनाथ यात्रेचं मेडिकल हे प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये जाऊनच करावं लागतं. आपण त्याचे फॉर्म वेबसाईटवरनं डाउनलोड करून व्हॉट्सॲपद्वारे प्रत्येकाला फॉर्म पाठवतो, त्याची प्रिंट काढून
तिथे त्यांचे फोटो, त्यांची बेसिक माहिती त्या फॉर्ममध्ये भरून हॉस्पिटलवरनं त्यांनी त्यांचं मेडिकल आणलं जातं. नंतर आपण ते मेडिकल सर्टिफिकेट कलेक्ट केलं जातं. नंतर ज्या डेटला आपल्याला जायचं ऑनलाईनच्या माध्यमातून amarnathayatra.com या ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवरती आपण जाऊन रजिस्ट्रेशन करतो. मग पुढे जम्मूपर्यंतचा प्रवास आपला नेहमीप्रमाणे फ्लाईट किंवा ट्रेन, ज्याचं जसं बजेट असेल, आणि तिकडनं पुढचा जो प्रवास आहे यामध्ये मग आपण बस व्यवस्थेच्याद्वारे बालटाल मार्गे असेल त्यांची बालटाल, पहलगाम मार्गे असेल त्यांचं पहलगाम, अशा पद्धतीने बस व्यवस्थेने पायथ्यापर्यंत सोडवतो. मग तिकडने कोणाला घोडा, पालखी, खच्चर, डोली, पिट्टू, ज्या ज्या साधनांनी ज्याचं जसं बजेट असेल त्या बजेटद्वारे त्यांना दर्शनाचं पाठवण्याची व्यवस्था केली जाते. तिथे बालटालच्या आणि पहलगाममध्ये बेस कॅम्प आर्मीचे बनलेले असतात. टेंट व्यवस्थेमध्ये तिथे राहण्याची व्यवस्था असते आणि भोजनाकरता तर संपूर्ण लंगर सिस्टम असते. अच्छा. तिकडे तुम्हाला फ्रूट सॅलडपासून पाणीपुरी, बर्गरपासून सगळं हिंदुस्थानचे सगळे आयटम तुम्हाला तिथे मिळतात. आणि आता पद्मावती यात्रा कंपनीसुद्धा 2027 पासून अमरनाथ यात्रेमध्ये पद्मावती यात्रा कंपनीचा महाराष्ट्रातला एक लंगर त्या ठिकाणी सुरुवात करते की महाराष्ट्रातले जे पारंपरिक पदार्थ आहेत 40 दिवसाला 40 वेगवेगळे मेनू त्या ठिकाणी आपण ठेवणार आहोत. आणि एक दिवशी 1000 लोकांना आपण तिथे भोजन व्यवस्था पद्मावती यात्रा कंपनी माध्यम ठरून, अर्थात हे महाराष्ट्रातल्या लोकांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानंच होणार आहे. तर ती आपण 2027च्या अमरनाथ यात्रेसाठी तयारी आपली प्रारंभ झालेली आहे. अच्छा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन जिभेला जी चव लागलेली ती तिकडे सुद्धा आपल्याला मिळणार आहे. हां, काय होतं की महाराष्ट्रामध्ये सूर्यफूल, सोयाबीन आणि शेंगदाणा तेल प्राधान्याने वापरलं जातं आणि उत्तर हिंदुस्थानामध्ये मोहरी तेल वापरलं जातं. आणि फ्लेवर जे आहेत तर तिकडे चाट वगैरे, आंबट अशा पद्धतीचे फ्लेवर चालतात. आपल्याकडे कांदा, लसूण या झणझणीतपणा हा महाराष्ट्राच्या चवीचा एक भाग आहे. तर मग ह्या पद्धतीची भोजन व्यवस्था आपल्या लोकांना तिकडे व्हावी, महाराष्ट्रीयन आले किंवा आपण देशभरातनं लोक तिथे त्यांचं योगदान देतात. पद्मावती यात्रा कंपनी केवळ पैसे कमवत नाही, तर कमवलेल्या पैशातनं भाविकांसाठी, पर्यटकांसाठी काहीतरी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. म्हणून आपण 2027साठी ही तयारी सुरू केलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे त्या पद्धतीने इंटरनॅशनल टूरसुद्धा आपण आता अरेंज करण्याचा प्रयत्न करतो. हो. म्हणजे एक मी मध्ये एक कार्यक्रम बघितला होता सर, आत्ताच जस्ट कुठल्या तरी चॅनलला तो झाला असावा, मला नाव आठवत नाही त्याचं, पण ज्या कीर्तनकार जे आहेत आपले ते कीर्तनकार आता बाहेरच्या देशामध्ये जाऊन कीर्तन करत आहेत. हो. तर अभंग लोकांपर्यंत पोहोचावा ही अभंगाची गरज नाही आहे, ती जगाची गरज आहे. हो. की लोकांना संतांचं महत्त्व कळावं, तिथंपर्यंत आपली संस्कृती पोहोचावी. तसेच काम आता पद्मावती यात्रा कंपनी सुद्धा करते. काय झालं की प्रचारकाची ही जबाबदारी आहे. आपण वारकरी संप्रदायाचा प्रचारक म्हणून जर काम करतो तर प्रचारकाची ही जबाबदारी की त्याच्याकडे त्याची संप्रदायाची कक्षा कशी वाढेल, आपला जो संप्रदायाचा विचार आहे, जो समाजाच्या उद्धाराकरता कारणीभूत आहे, आणि मग हा समाजाच्या उद्धाराकरता कारणीभूत असलेला विचार महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो हिंदुस्थानभर गेला पाहिजे आणि हिंदुस्थानची कक्षा भेदून, सीमा भेदून तो जगाकरता गेला पाहिजे. कारण का जग हे केवळ भौतिक विकासाच्या पाठीमागं लागलेलं आहे आणि भारताचं वेगळेपण हे आहे. अर्थात त्यावरती प्रकर्षानं आपल्या देशामध्ये सुद्धा जर काम झालं तर अजूनही होईल. आपला देश वेगवेगळ्या सणांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या परंपरांच्या माध्यमातून समाजाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु असे काही त्याचे उपक्रम सरकारी नाही. सरकार जसं भौतिक विकासाकरता काम करतं तसं त्यांनी मनोविकासाकरता समाजाच्या काम केलं पाहिजे. बरोबर. समाजाचा मनोविकास होणं ही फार मोठी गरज आहे. आज रस्ते आपल्याला खूप सुंदर आहेत जाण्याकरता, पण त्या रस्त्यावरती कसं चालावं हा विचार तरुणांमध्ये गेला पाहिजे. त्या रस्त्यावरचं चालणं, म्हणून संप्रदायाच्या कक्षा मर्यादित न राहता आपल्याकडे संप्रदायाचा जो मूलभूत समाजाला उन्नत करणारा जो विचार आहे तर तो महाराष्ट्राची, देशाची कक्षा भेदून जगापर्यंत गेला पाहिजे. म्हणून पद्मावती यात्रा कंपनी जगामध्ये जाण्याचा प्रयत्न करते आणि जगातलं जे चांगलं आहे
ते आपल्या देशामध्ये आपल्या समाजाला आपल्याला कसं दाखवता येईल, या 2 हेतून आपण बाहेर पडतोय आता. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येकाचे काम करताना काही ना काहीतरी तत्त्व असतात, ती तत्त्व लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. हो. मग तसेच पद्मावती यात्रा कंपनीचे सुद्धा काही तत्त्व असतील सर? आपली ही काही नैतिक मूल्य आहे की आता की मी एक आज आपली ऑफर तुम्हाला सोशल मीडियावरती मिळते की आपण एक आता उपक्रम करतोय की समाजाला नामचिंतनाची आवड लागावी. नामचिंतन ही अशी एक साधना आहे की ती आपल्या जीवनातल्या सगळ्या आयामांना परिपूर्ण करण्याची क्षमता ईश्वरीय नामामध्ये आहे. आणि एखादा टास्क, एखादी क्रिया तुम्ही सतत 6 महिने जर करत राहिलात तर तुम्हाला त्याची सवय लागते, त्याचं व्यसन लागतं. म्हणून ही चांगली नामचिंतन ही जी एक साधना आहे, आम्ही एक आता पर्यटकांना अशी ऑफर देतो की जो कोणी पर्यटक भाविक सतत 6 महिने रामकृष्ण हरी हा नामजप 108 वेळेला, एका दिवसामध्ये 108 वेळेला त्याने तो नामजप लिहायचा, त्याचा फोटो काढायचा, फोटो काढता वेळेला वरती त्याचा दिनांक घालायचे, वार घालायचे, तिथी टाकायची आणि तो फोटो आम्हाला व्हॉट्सॲप करायचा आहे. असं जो कोणी 6 महिने करेल त्याला आमच्याकडनं आम्ही 1500 रुपयांची सवलत, जे जुने पर्यटक, जुने आमचे ग्राहक आहेत त्यांना, आणि जे नवीन जोडले जातील त्यांच्यासाठी 1100 रुपये, अशी एक वेगळी आम्ही या ठिकाणी ऑफर सुरू केली आहे. आम्हाला कस्टमर मिळावा, ग्राहक मिळावा असं नाही. पद्मावती यात्रा कंपनीचं वेगळेपण हे आहे की कोरम अभावी आपण एकही टूर कॅन्सल केलेली नाही की कोरम कमी झाला आणि मग आपल्याला हे तहकूब करावं लागलं, असं एकदाही झालेलं नाही. आपण 50चा कोरमचं जर आपला टार्गेट असेल तर तिकडे 70 लोक आपल्याकडे उभे आहेत की आम्हाला घ्या, आम्हाला घ्या, तर असं नाही. म्हणून ग्राहक मिळावा याकरता नाही, तर आपले जे काही परंपरेने जोडलेले लोक आहेत यांना नामचिंतनाची आवड लागावी आणि नामचिंतनाच्या माध्यमातून सुख, समाधान, शांती, समाधान त्यांना मिळावं, हा आपला खऱ्या अर्थानं उद्देश आहे. म्हणजे एक काइंड ऑफ मेडिटेशनच आहे सर. हो, रामजप म्हणजे कुठलंही नाम जप घेणं म्हणजे ते एक मेडिटेशनच आहे. लोकांना तिची सवय लागणे, लोक आता इकडे तिकडे तसे शोधतातच. हो, की कुठं काय शांती मिळेल, हिमालयात जाऊन बसतायत, कुठं डोंगरावर जाऊन बसतायत, कुठं ह्या शहरी व्यवस्थेमध्येच शांतता शोधण्यासाठी कुठेतरी. हो, की एखादी गोष्ट सातत्यानं तुम्ही जर 6 महिने करत राहिलात आणि मग तुम्हाला त्याची व्यसन, त्याचं एक आवड लागते आणि मग तुम्ही सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण, तर नामाची एक स्वतंत्र ऊर्जा आहे की ती तुम्हाला जीवनामध्ये कधी धोका देणार नाही आहे आणि तुमच्याबद्दल सगळ्या क्रिया सकारात्मक होत राहील. तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण नाम करेल आणि जग परिपूर्ण व्हावं, म्हणून हा आपला अट्टाहास आहे आणि आपली मूल्य आहे. स्वतःच्या उद्धारासाठीच आहे, असं काही नाही की त्याच्याने दुसऱ्या कोणी किंवा तुमचा काही फायदा तुम्ही होणार आहे किंवा काय. इथे आहे की उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादे, तुम्हीच तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकता. बरोबर. आपण आता ती एक ऑफर लोकांसाठी यात्रा कंपनीसाठी सुरू केलेली आहे. ओके सर. पद्मावती यात्रा कंपनी आता अर्थात ऑफर म्हणजे की समाज भक्तीच्या प्रवाहामध्ये यावा म्हणून ऑफर आहे. आपल्याला ग्राहक मिळावा म्हणून नाहीये. अगदी सोशल मीडियावरती आपण 1000-2000 रुपयाची पेड ॲड लावली तर आपल्याला राहिलेला कोरम लगेच मिळेल असं काही नाही, परंतु समाज भक्ती प्रवाहामध्ये यावा हा हेतू आहे. नाईस. चांगल्या विचारांनी या सगळ्या गोष्टी. तर ही आपली आध्यात्मिक मूल्य लोकांमध्ये रुजली पाहिजेत. बरं. आणि जग आध्यात्मिक झालं, जग शांतीकडे गेलं, जगाला शांती मिळाली, समाजाला शांती मिळाली. आपल्या संतांनी प्रार्थना केली, सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, की जग सुखी व्हावं. आपण मनामधनं बाहेर पडलेला विचार हा परत आपल्याकडे म्हणजे एकदा आपल्या मनातनं बाहेर पडलेला विचार परत तो आपल्याकडे बॅक येतोय. मग जग सुखी व्हावं हा विचार जर आपण केला तर आपणही साहजिक सुखी आणि शांतीकडे जाऊ. म्हणून जगाला शांती दिली तर आपल्याला शांती मिळेल. ही भावना पण केवढी सुंदर आहे सर, की कल्याण व्हावं तर सगळ्यांचं व्हावं. हो, कुणाला दुःख मिळू नये, सगळे सुखी राहावेत, सगळ्यांचं व्यवस्थित पार पाडावं सगळं. ही जी संकल्पना होती संतांची ती सुद्धा किती सुंदर होती. याच्यामध्ये कुठला त्यांचा स्वतःचा हेतू नव्हता, कुठला परस्पर त्यांचे काही नातेसंबंध असे नव्हते की त्यांना फायदा होईल, स्वतःला फायदा होईल किंवा बिझनेस वाढेल, असाही काही प्रश्न नव्हता. लोकांपर्यंत फक्त शांती पोहोचावी हा फक्त एक संदेश त्याच्यामधनं त्यांनी. तर सर पहा, मी वारकरी संप्रदायाचा तसा अभ्यासक आहे, पण वारकरी संप्रदायाबरोबर मी इतरही संप्रदायांचा अभ्यास करतो. तर प्रजापिता ब्रह्मकुमारी नावाचा एक संप्रदाय आहे. अच्छा.
तर जसं आमच्या वारकऱ्यांमध्ये आम्हाला नित्य साधनेमध्ये हरिपाठ हे सांगितलं की वारकऱ्यांना हरिपाठ झाला पाहिजे, काकडा झाला पाहिजे. तसं प्रजापिता ब्रह्मकुमारी ही जो संप्रदायाची दीक्षा जी व्यक्ती घेईल तर त्यांच्यासाठी एक रोजचा नित्य 1 तासाचा ज्याला आपण साधना आहे त्यांची. काय साधना आहे त्यांनी, तर रोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये 1 तास त्यांनी कुठे एकांतामध्ये फिरायचे आणि फिरत असताना त्यांनी मनामधनं फक्त हे विचार बाहेर टाकायचे की जग सुखी व्हावं, जग सुखी व्हावं, जग सुखी व्हावं. म्हणजे त्या वातावरणामध्ये त्या पॉझिटिव्ह व्ह्यूज सोडायच्यात त्यांनी की जग सुखी व्हावं. बरोबर. आणि मग असा विचार ज्या वेळेला त्यांच्या संप्रदायाची माणसं करतायत तर ज्या वेळेला आज जग सुखी आहे तर त्यामध्ये त्या संप्रदायाचे काहीतरी योगदान आहे. कारण का त्या संप्रदायाचे साधक आजही 1 तास ही साधना करतायत किंवा ही क्रिया करतायत की जग सुखी व्हावं. वा. म्हणून आपल्या संप्रदायाचा, आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत असताना बाहेरही खूप काही चांगली या ठिकाणी क्रिया आहेत, चांगल्या परंपरा आहेत काहींच्या, त्या आपण वेचल्या पाहिजेत. वा वा वा, क्या बात आहे. सर, आता पद्मावती यात्रा कंपनी ही अमरनाथची जी टूर करते त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही म्हणालात की ते फुल झालेलं आहे. हो, आपला जो कोरम आहे रजिस्ट्रेशन तर अजून प्रारंभ व्हायचं आहे, त्याआधीच आपल्याकडे लोकांची नावं आणि हे सगळं येऊन पडलेलं आहे. आणि आता तो कोरम आपला फुल झाला आहे. तो फुल झालेला आहे. म्हणजे आता जे नवीन यात्रेकरू आपल्याला जॉईन होण्याचा प्रयत्न करतील त्यांनी 2026 मध्ये त्यांना यावर्षी आता काही आपल्याकडे येणारा वर्ग भरपूर आहे आणि मर्यादित लोकांमध्ये आपल्याला लोकांना व्यवस्था पुरवता येते. बरं. तर त्याकरता आणि अगदीच डिमांड आली तर आपण दुसऱ्याही ग्रुपवरती काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे 4ही अंगांनी प्रयत्न करतो. हो. जसं की आता इंटरनॅशनल टूर्स आपण म्हणालात की सुरू करण्याचा आपण प्रयत्न करतो, ती एक आहे. आणि बाकीची अजून ज्या भारताच्या लोकांना, कारण हे बघा सर, मोस्टली 80 म्हणा 100 म्हणा पब्लिक लोक खूप कमी आहेत त्या मानाने. रजिस्ट्रेशन आपल्याकडं हजारोनी येतात. तर त्या सगळ्याच लोकांना लाभ होण्यासाठीचे सगळे प्रयत्न पद्मावती यात्रा कंपनी करणार आहेत. हो. ओके, नाईस. सर, पद्मावती यात्रा कंपनीचं यशाचं रहस्य काय सर? सर, आपले जे काही भाविक आणि पर्यटक आहेत हेच खऱ्या अर्थानं पद्मावती यात्रा कंपनीच्या यशाचे खरे या ठिकाणी भागीदार आहेत किंवा खरं श्रेय हे पद्मावती यात्रा कंपनीच्या पर्यटकांचं आहे की माझ्या यात्रेमध्ये आलेला प्रत्येक पर्यटक तो तर रिपीट येतोय, परंतु तो माझ्याकडे येत असताना 4-4, 6-6 लोकांना घेऊन येतोय की तुम्ही इकडे चला, महाराजांसोबत आपण टूर्स करू. तर खऱ्या अर्थानं हे त्या पर्यटकांचं आणि त्यांच्याच कृपा आशीर्वादानं, त्यांच्याच कृपादृष्टीने हे खऱ्या अर्थानं. आणि मला आत्तापर्यंत प्रत्येक मिळालेला माणूस की तो जसं मार्केटिंगमध्ये एक पार्ट येतो की ग्राहकाला तुमचे वकील बनवा आणि मग तुमच्याबद्दलचं तो जगाला सांगेल. तर हे आम्हाला करण्याची आवश्यकता नाही. ग्राहक आमच्या प्रेमामध्ये पडतो, आम्ही ग्राहकांच्या, आपल्या त्या पर्यटकांच्या प्रेमामध्ये पडतो आणि तो आमच्याबद्दल वारे माप लोकांना सांगत सुटतो. म्हणून पद्मावती यात्रा कंपनीचं खरं यश, खरं जे श्रेय आहे आणि यशाचं रहस्य आहे तर ते आमचे पर्यटक आणि भाविक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, नाईस. सर, एक आता जाता जाता मला माझं पर्सनल हेतू असू शकतो. मी मेडिटेशनचं तुम्ही बोललात, खूप सुंदर उदाहरणं सांगितलीत. जसं तुम्ही भूतानचं सांगितलं आणि इंटरनॅशनल टूरचं सांगितलं, रामकृष्ण हरी जपाचं सांगितलं. सो मला एक फक्त तुमच्याकडून, आता तुम्ही कीर्तनकार आहात, तुम्ही वारकरी संप्रदायातले आहात, तुम्हाला एक अभंग तुमच्या मला तोंडून ऐकायचं आहे. तर तुम्ही कुठलाही अभंग मला ऐकू, असं की ज्यांनी मलाही समाधान आणि आमच्या प्रेक्षकांनाही समाधान होईल. तर ज्या वेळेला भगवंत हे जे आहेत, भगवंताचं स्वरूप, तर भगवंताबरोबर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा एक संवादाचा अभंग आहे की द्वैत आणि अद्वैताचं चिंतन मांडणारा हा या ठिकाणी एक अभंग आहे. मी तो थोडा भैरवीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतोय. तू माझा स्वामी,
मी तुझा रंक, तू माझा स्वामी, मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळी क, पाहता न दिसे वेगळी क, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी, एकची घोंगडी पांघरू हरी, एकची घोंगडी पांघरू हरी, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलुराया, बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलुराया, लागेन मी पाया वेळोवेळा, लागेन मी पाया वेळोवेळा, मी तू पण जाऊ दे दूरी, मी तू पण जाऊ दे दूरी. हो, क्या बात, क्या बात आहे, वा, खूप मजा म्हणजे ते माझेपणा तुझेपणा हा आपल्यात नाही, आपण दोघे एकच आहोत. द्वैत आणि अद्वैत हा भाव मांडणार आहे. मी वेगळा आहे आणि तुम्ही वेगळे आहेत. मी तुझा स्वामी, तू माझा रंक, म्हणजे तुम्ही माझे स्वामी आहात आणि मी एक सामान्य रंक आहे, हा भाव पहिल्यांदा माऊलींनी मांडला. मग म्हणले मीपणा तूपणा जाऊ द्या आणि आपण एकच आहोत. म्हणजे इकडे पहिलं द्वैत मांडलं, नंतर अद्वैत मांडलं, की मी तुमचाच अंश आहे असं नाही, तर मीच ईश्वर आहे, अशा भावाचं. म्हणजे पॉडकास्टची एक गोष्ट झाली, पण आम्हाला ऐकताना सुद्धा आता ते जे भाव आणि तो जो एक स्वर समजला ना सर, तो ऐकताना पण एक गुंग झालं होतं थोडंसं. सो खूप खूप छान वाटलं सर. सर, या एपिसोडमध्ये आपण आत्ताच थांबूया. ठीक. जवळपास आपण आत्ता पद्मावती यात्रा कंपनीद्वारे होणारे सगळे उपक्रम, त्यानंतर पद्मावती यात्रा कंपनी काय काय करणार आहे, अमरनाथ यात्रा झाली, इंटरनॅशनल टूर्स आपण आता कवर केलेले आहेत. सो ह्याच्या पुढेही अजून बऱ्याच गोष्टी आपण सोबत करणार आहेत. सो ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण कवर करूयात सर. आज तुम्ही आलात, खूप खूप मजा आली सर आम्हाला. आणि तुम्ही ज्यावेळी येता ना सर, त्यावेळी नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळतं, नवीन नवीन गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. सो खूप मजा येते सर तुमच्याबरोबर बोलताना. सो खरंच थँक्यू सो मच. तुम्हाला जर काही सांगायचं असेल प्रेक्षकांना तर तुम्ही सांगू शकता सर. काही नाही, की हे पहा, की आपला हिंदुस्थान खूप सुंदर आहे. आपण हिंदुस्थानच्या दर्शनाकरता या ठिकाणी आपलं घर सोडून बाहेर पडलं पाहिजे. 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी आपण कोविडचा काळ सगळ्यांनी पाहिला आहे, जवळून पाहिले, ती भयानकता. आणि किंवा आता तिसरं आणि चौथं महायुद्ध, तिसरं महायुद्ध व चौथं महायुद्ध हे भविष्यामध्ये जरी यदाकदाचित झालं तर ते कुठल्या शस्त्रानं होणार नाही, तर अशा पद्धतीच्या व्हायरसनं होणार आहे. म्हणजे जग आपण माऊलींची ओवी आहे, की माशी पंख पाखडे तव हे सरे. म्हणजे जगाचा किंवा आपला घात केव्हा होईल हे केव्हाही आपण सांगू शकणार नाही. तर सुंदर असलेल्या आपल्या हिंदुस्थानच्या 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम, सप्तमोक्षपुऱ्या आणि हिंदुस्थानचे आपली संस्कृती, आपला धर्म, याच्याकडे आपण गेलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. आपलं घर आपण सोडून एकदा का होईना 6 महिन्यातून आपण बाहेर पडून वेगवेगळ्या आध्यात्मिक स्थळांना, पर्यटन स्थळांना खऱ्या अर्थानं भेटी देण्याकरता गेलं पाहिजे. त्यातनं हा पडलेला जो काही ट्रेस आलेला असेल, दैनंदिन जी काय आपलं जी काय रुटीन आहे, त्यातनं बाहेर पडून ते फ्रस्ट्रेशन दूर होईल. आणि जग पाहायला मिळाल्यानंतर जगाकडं पाहण्याची एक व्यापक नजर खऱ्या अर्थानं पर्यटनाच्या माध्यमातून आणि तीर्थयात्रेच्या माध्यमातून आपल्याला मिळते. म्हणून तीर्थयात्रा करा, पर्यटन करा, हा मला या ठिकाणी आणि खूप फिरा, खूप फिरा. थँक्यू सो मच सर. थँक्यू.